नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाची बातमी अमरावतीच्या तिवसा येथून पाहूया। तिवसा शहरात डबल मर्डरने खळबळ झाली आहे। आई व मुलाची घरासमोरच निर्घृण हत्या करण्यात आली आहे। 10 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी, तर तिवसा शहरामध्ये भरदुपारी झालेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। अमोल डाकोरे वय 40 आणि त्यांची आई सुशीला डाकोरे वय 60 यांची घरासमोरच चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या हल्ल्यामध्ये 10 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। प्राथमिक माहितीनुसार अमोल डाकोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची आई सुशीला डाकोरे यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे। या अमानुष कृत्यामुळे परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनास्थळावरती पोलीस तातडीने दाखल झाले असून दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। शहरात सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला आहे। तपासाच्या प्राथमिक सूत्रानुसार जुन्या वादातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पोलीस या हत्येचा पार्श्वभूमीचा सखोल असा तपास आता करत आहे।